नमस्कार, हाऊसवाईफ किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी बनवलेली आहे सोयाबीनमध्ये चण्याची डाळ टाकून बनवलेली आहे. तर खूप छान लागतो, नक्की करून पहा. अशा प्रकारे करून पहा. तर मी सोयाबीन घेतलेलं आहे, भिजत ठेवलेलं आहे. आता चांगलं भिजलेलं पण आहे, पाहू शकता. आणि एकीकडे मी चण्याची डाळ भिजत ठेवलेली आहे. पाहू शकता, चण्याची डाळ पण मी अर्धा तास अशी भिजत ठेवलेली आहे. तर आपल्याला आता हे स्वच्छ धुवून घ्यायचेत. आणि इकडे मी घेतले लसूण, मिरची, कांदा, टोमॅटो, लिंबू आणि कोकम एवढंच घ्यायचं आहे आपल्याला. तर मी एकीकडे आता फोडणी देते. तर तुम्ही अशा प्रकारे एकदम सोप्यातली सोपी अशी सोयाबीनची भाजी बनवून पहा, खूप आवडेल. तर मी आता तेल टाकलेलं आहे कढईमध्ये, पाहू शकता. त्याच्यामध्ये लसूण, थोडी जास्तीच घ्या. आता मिरची, हिरवी मिरची घेतलेली आहे, 4 मिरची घेतलेल्या हिरव्या. कांदा, तर कांदा चांगला असं तेलामध्ये भाजून द्यायचा आहे आपल्याला. तर कांदा आणि मिरची चांगली फ्राय झालेली आहे. आता त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे टोमॅटो. मॅश करून टाकू शकता किंवा एकदम बारीक कापून टाकू शकता. आता हळद, लाल मिरची पावडर. आपण मिरच्या घेतलेल्या आहेत म्हणून लाल मिरची पावडर थोडी कमीच घेतलेली आहे. गरम मसाला. तर मी हे असं मसाले टाकून घेतलेले आहेत, पाहू शकता. मस्त असं झालेलं आहे. चण्याची डाळ टाकून घेते. पाहू शकता, चण्याची डाळ टाकल्यानंतर मस्त असा कलर आलेला आहे त्यांना. कोकम टाकून करूनच पहा, खूप छान लागते. आणि थोडासा लिंबू पिला, तर मी लिंबू घेतलेला आहे. तर अशा प्रकारे भाजी सोयाबीनची करून पहा, आणि चपातीबरोबर खूपच छान लागते. तर मी आता सोयाबीन टाकून घेणार आहे त्याच्यात. तर सोयाबीन टाकल्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडासा एक ग्लास इतका पाणी टाकलेलं आहे. आता छान शिजवून द्यायची आहे आपल्याला, 15 मिनटं वगैरे अशी शिजवून द्यायची आहे. थोडं आणखीन पाणी टाका. आता चवीपुरता मीठ. चवीपुरता मीठ टाकलेलं आहे. आणि पाहू शकता, मस्त अशी भाजी 15 मिनिटांनी मी काढून बघितलेलं आहे. झाकण मस्त झालेली आहे, मस्त शिजलेलं आहे. तर अशी रेसिपी करून पहा. तर झालेली आहे आपली भाजी, आणि त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकलेली मस्तपैकी. आणि अशा प्रकारे सोयाबीनची भाजी सोपी